कडे अजित पवार यांनी पुण्यामध्ये केलेल्या सूचक वक्तव्याने राजकीय चर्चांना सध्या जोरदार तोंड फुटलंय। मात्र रोहित पवारांनी काल केलेलं एक वक्तव्य या निमित्तानं पुन्हा एकदा ऐकणं गरजेचं आहे, कारण कर्जत जामखेड या माझ्या मतदारसंघामधून अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबामधील अन्य कोणाला उभं करण्यात येईल याची चाचपणी सध्या सुरू असल्याचं रोहित पवार यांनी कालच म्हटलेलं होतं। अनेक लोकांचं माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष आहे, ज्याच्यामध्ये भाजपचे नेते आहेत, ज्याच्यामध्ये अजितदादांच्या गटाचे नेते आहेत, तर कदाचित दादा सुद्धा असू शकतील। आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मोठी ताकद ही महायुतीकडनं लावली जाणार आहे, ज्याच्यामध्ये माझ्याच मतदारसंघामध्ये असणाऱ्या काही ठराविक नेत्यांना मतं खाण्यासाठी उभा करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ शकतं आणि कदाचित केलंही गेलं आहे। त्यांना रसद सुद्धा तिथं पोचलेली आहे। आणि मग जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला, तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल, नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।